नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आज अत्यंत महत्त्वाचा असा एक विषय घेऊन आपण आलेलो आहोत, ते म्हणजे वर्ल्ड बँक आणि IMF ह्या दोन संस्थेबद्दल आपण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। यासाठी आपण दोन व्हिडिओ तयार केलेले करत आहोत। तर ते म्हणजे एक IMFचा असेल आणि एक वर्ल्ड बँकेचा। ठीक आहे, तर IMF असू द्या नाही तर वर्ल्ड बँक असू द्या, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही एक प्रकारची की आपल्या जेव्हा फायनान्शियल क्रायसिस होतं किंवा या ठिकाणी BOP आपलं क्रिएट झालं होतं, बॅलन्स ऑफ पेमेंटवर आपलं क्रायसिस निर्माण झालं होतं, तर संकट निर्माण झालं होतं। त्या संकटामध्ये आपल्याला मदत करणारी जी बँक होती ती म्हणजे IMF आणि दुसरी होती वर्ल्ड बँक। ओके, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक ह्या दोन संस्थेने आपल्याला मदत केली। ठीक, मग यासाठी या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं होतं की आपण मदतीसाठी गेलो किंवा जो आपण LPG रिफॉर्म या ठिकाणी लागू केला, LPG। ओके, जो रिफॉर्म या ठिकाणी IMF आणि वर्ल्ड बँकेनी आपल्याला एक प्रकारचं टर्म आणि कंडिशन मध्ये तो रिफॉर्म लागू करावा लागेल असं या ठिकाणी एक प्रकारचं किंवा त्यांनी आपल्याला की ज्याला आपण ताकीद म्हणू, ओके, ती दिली आणि त्या अंतर्गत आपण या ठिकाणी हा LPG लागू केला। LPG मध्ये या ठिकाणी महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन किंवा हा रिफॉर्म ही पॉलिसी लागू करण्यामध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे। तर त्यावेळेसचे पंतप्रधान, ओके, 1991 चे पंतप्रधान त्यावेळेस होते या ठिकाणी PV नरसिंहराव। ओके, PV नरसिंहराव हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग हे जे होते आपल्या देशाचे अर्थमंत्री होते। मनमोहन सिंग नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा झाले। तर यामध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे एक प्रकारची पॉलिसी आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केली आणि या पॉलिसी इंट्रोड्यूस करण्याचा जो हेतू होता किंवा या ठिकाणी आपण ती काय इंट्रोड्यूस केली, कारण या ठिकाणी आपल्याला IMF आणि वर्ल्ड बँकेकडून मदत पाहिजे होती। ओके, आपल्याकडे 1990च्या दरम्यान, ओके, 1990 89 दरम्यान आपल्याकडे फक्त 1.1 बिलियन, ओके, 1.1 बिलियन डॉलर फक्त एवढाच आपल्याकडे काय होता, परकीय चलन साठा होता। ठीक आहे, आपल्याकडे या ठिकाणी परकीय चलन साठा किती होता, 1.1 बिलियन डॉलर। आज आपण 700+ बिलियन डॉलर आपल्याकडे परकीय चलन साठा आहे। म्हणजे हा परकीय चलन साठा फक्त या ठिकाणी काही आठवडे म्हणजे 3 ते 4 आठवडे पुरेल एवढाच आपल्याकडे हा साठा होता, ज्या आधारे आपल्याला 3 ते 4 आठवडे काय करता येत होती की आयात करता येणार होती। ओके, मग अशा क्रायसिस कंडिशन मध्ये भारत सरकार या ठिकाणी कोणाकडे गेले, तर या ठिकाणी वर्ल्ड बँक आणि IMF कडे गेलं। ठीक आहे, त्यांच्याकडून आपण लोन घेतलं। ओके, इंडिया अप्रोच द इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, IBRD, त्यालाच या ठिकाणी वर्ल्ड बँक म्हणतात। त्यानंतर या ठिकाणी IMF आहे आणि ह्या दोघांकडून आपल्याला किती पैसे मिळाले किंवा किती रुपयाचं लोन त्यांनी दिलं, 7 बिलियन डॉलर। ओके, 7 बिलियन डॉलरचं आपल्याला त्यांनी लोन दिलं, कर्ज दिलं। आपल्याला या ठिकाणी फ्रीमध्ये पैसे दिलेले नाहीत, त्यांनी आपल्याला कर्ज दिलं। ठीक आहे, किती, 7 बिलियन डॉलरचं कर्ज केलं। मग त्यामुळं या ठिकाणी आपल्याला IMF ची माहिती असणं गरजेचं आहे। तर याचं थोडं बॅकग्राऊंड आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स झाली होती। तर ही ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स जुलै 1944 मध्ये झाली होती आणि जुलै 1944 हा जो या ठिकाणी 1944 म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर या ह्याच्यामध्ये वर्ल्ड वॉर 2 जो आहे हे सुरू होतं। ओके, कारण एंड कधी झालं, 1945, हिटलरचा अंत, वर्ल्ड वॉर एंड। ओके, तर यामध्ये 1945 ला एंड झालं होतं, परंतु त्या अगोदरच या ठिकाणी हे ब्रिटन वुड्स मध्ये एक कॉन्फरन्स घडली। ओके, आता हे ब्रिटन वुड्स जे आहे ते या ठिकाणी एक प्लेस आहे, ठिकाण आहे न्यू हॅम्पशायर। कुठलं, न्यू हॅम्पशायर येथील माउंट वॉशिंग्टन हॉटेलमध्ये। ठीक आहे, हॉटेलमध्ये। तर या ठिकाणी हे USA मध्ये ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स कुठे भरली, USA मध्ये, जुलै 1944 ला। आणि किती देश होते, 44 देश होते। ओके, सिंपल लक्षात ठेवायला सोपं आहे, 1944 आणि या ठिकाणी 44 देश एकत्र आले। यांचा मूळ हेतू काय होता, तर या ह्याच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्ल्ड वॉर 2 मुळे, ओके, महायुद्धामुळे काय झालेले आहे, अनेक राष्ट्रांची पडझड झालेली आहे, त्यांना या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे, बरोबर, किंवा या ठिकाणी वर्ल्ड वॉर संपल्यानंतर त्यांना या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे। या भावनेतून या ठिकाणी ही कॉन्फरन्स झाली, यांचा मेन उद्देश। ओके, उद्दिष्ट काय होतं, युद्धोत्तर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि पुनर्बांधणीसाठी आराखडा तयार करणे, हे या ठिकाणी ब्रिटन वुड्सचं या ठिकाणी काम होतं। त्यामध्ये या परिषदेमध्ये महत्त्वाचे जे नेते होते त्यावेळेसचे या ठिकाणी महत्त्वाचे नेते किंवा या ठिकाणी इकॉनॉमिस्ट ज्याला आपण म्हणू, ते होते जॉन मेनॉर्ड केन्स। ओके, ते एक प्रकारचे युनायटेड किंगडम चे ट्रेझरी सल्लागार म्हणून काम करतो, जे जॉन मेनॉर्ड केन्स। आणि त्याचबरोबर हॅरी डेक्स्टर, ओके, डेक्स्टर यांनी, हॅरी डेक्स्टर व्हाईट,
ओके, हे जे आहे या दोघांनी एक कल्पना मांडली. ओके, ते या ठिकाणी एक प्लॅन मांडला आणि त्या प्लॅनच्या अंतर्गत आपल्याला एखादा प्रश्न विचारतात. ओके, IMF आणि वर्ल्ड बँकेची स्थापना करण्यामागे किंवा या ठिकाणी जो प्लॅन होता किंवा या ठिकाणी एक ड्राफ्ट तयार करण्यात आला, तो ड्राफ्ट कोणी तयार केला? ठीक आहे, त्यामध्ये जॉन मेनॉर्ड केन्स आणि या ठिकाणी दुसरे होते हॅरी डेक्स्टर व्हाईट. ओके, या दोघांनी एक प्लॅन तयार केला आणि त्या प्लॅन या ठिकाणी ह्या ब्रिटन वूड समिटमध्ये ब्रिटन वूड कॉन्फरन्समध्ये मांडण्यात आला आणि या परिषदेमधून दोन संस्था उदयास आल्या. ओके, त्यामुळे त्याला ट्विन सिस्टर सुद्धा म्हणतात. ओके, त्यामध्ये एक आहे IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, दुसरा आहे या ठिकाणी वर्ल्ड बँक. त्यालाच या ठिकाणी पूर्वी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर आपण ह्याच्यामध्ये वर्ल्ड बँक विषयी माहिती घेऊ. वर्ल्ड बँक. ओके, वर्ल्ड बँक जे आहे त्या ठिकाणी वर्ल्ड बँक ग्रुप आहे. वर्ल्ड बँकचा जागतिक बँकेचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये या ठिकाणी 5 बँका आहेत, 1 2 3 4 आणि 5. आता यामधली पहिली जी आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, यालाच या ठिकाणी सध्या काय म्हणतात? वर्ल्ड बँक असं म्हणतात. याची स्थापना आहे इस्टॅब्लिशमेंट 1946 आहे आणि यामध्ये की ही जे गरीब राष्ट्र आहेत, ओके, गरीब राष्ट्र आहेत किंवा या ठिकाणी World War II नंतर ज्या गरीब राष्ट्रांना युद्धामुळे नुकसान झालेलं आहे यांना मदत करण्याचं काम वर्ल्ड बँक करते. आणि वर्ल्ड बँक ही जी विशेषतः अजून एक महत्त्वाची आहे की या ठिकाणी जे राष्ट्र या बँकेचे सदस्य नाहीत त्यांना सुद्धा ही मदत करते. पण IMFच्या बाबतीत तसं नाही बघा. ओके, IMFच्या बाबतीत काय आहे? IMF फक्त कोणाला मदत करते? दोज आर मेंबर्स, जे मेंबर्स आहेत त्यांनाच फक्त IMF मदत करत असते. ठीक आहे, त्यामध्ये वर्ल्ड बँकेबद्दल आपण डिस्कशन करू. तर हे झालं वर्ल्ड बँक, या ठिकाणी 1946 स्थापना आहे. त्यानंतर दुसरा ग्रुप आहे IDA. ओके, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आहे. IDA 1960 ची स्थापना आहे. यामध्ये हे इंटरेस्ट फ्री लोन देतं ऑन बेसिस ऑफ क्रेडिट. ओके, तर या देशाचं क्रेडिट कसं आहे, विशेषतः या ठिकाणी गरीब राष्ट्र असतील त्यांना इंटरेस्ट फ्री लोन दिलं जातं IDA, आणि भारतानं IDA करून मोठ्या प्रमाणात लोन घेतलेलं आहे. त्यानंतर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आहे, 1956 आहे. इट्स अ प्रायव्हेट सेक्टर आर्म, ओके, ऑफ वर्ल्ड बँक. ही एक प्रकारची प्रायव्हेट सेक्टर आर्म आहे वर्ल्ड बँकेची. त्यानंतर मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी MIGA आहे. या ठिकाणी 1988 MIGA आहे आणि प्रमोट द फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन डेव्हलपिंग कंट्रीज. ओके, जे विकसनशील राष्ट्र आहे त्या विकसनशील राष्ट्रामध्ये FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे, परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक जी आहे किंवा प्रत्यक्ष गुंतवणूक जी आहे, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रमोट करणे, हे MIGAचं काम आहे. त्यानंतर इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. ओके, 1966 ची या ठिकाणी वर्ल्ड बँकची एक प्रकारचं ग्रुपमधली आर्म आहे. ओके, तर इट फॅसिलिटेट द सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. जर इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट असेल, ओके, दोन देशामध्ये इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट असेल तर ते या ठिकाणी डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी हे इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट अँड डिस्प्यूट करतं. ठीक आहे, सेम जे आता आपण पाहिलं या ठिकाणी IBRDची याची PDF सुद्धा या ठिकाणी आपण टेलिग्रामला तुम्हाला उपलब्ध करू. ठीक आहे, स्थापना आहे 1945 ची आहे. त्यानंतर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट IDA 1960. IBRD त्यालाच या ठिकाणी आपण वर्ल्ड बँक असं म्हणतो. ओके, तर वर्ल्ड बँक 1946 आहे. सध्या 189 सदस्य या ठिकाणी IBRD किंवा वर्ल्ड बँकेचे आहेत. ओके, IDA 1960 इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, सध्या IDAचे 173 सदस्य आहेत. IFC 1956 आहे, 184 सदस्य आहेत. MIGA 1988 आहे, 181 सदस्य. ICSID ओके, हे 1966 ची आहे, 153 सदस्य आहेत. ओके, तर या ह्याच्यामध्ये IBRD जे आहे त्या ठिकाणी मध्यम उत्पन्न व गरीब देश आहे यांना मदत करते. IDA अत्यंत गरीब देश आहे यांना या ठिकाणी फ्री इंटरेस्ट फ्री लोन या ठिकाणी दिलं जातं. IFC विकसनशील देशातील व्यावसायिकांना मदत करते, गुंतवणूकदार आणि कर्जदार यांना मदत करते. आणि या ठिकाणी जर डिस्प्यूट असेल, सदस्य देश आणि गुंतवणूकदार यामध्ये जर डिस्प्यूट असेल ते रिझॉल्व्ह करण्याचं काम कोणाचं आहे? ICSIDAचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण की वर्ल्ड बँकेच्या बाबतीत जर पाहिलं तर वर्ल्ड बँक आपण पाहिलं की या ठिकाणी वर्ल्ड बँकची स्थापना ब्रिटन वूड कॉन्फरन्सच्या नंतर वर्ल्ड बँकेची स्थापना झाली. त्यामध्ये ब्रिटन वूड कॉन्फरन्समध्ये ब्रिटन वूड परिषदेमध्ये अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी, ओके, अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी किंवा रिकन्स्ट्रक्शनसाठी किंवा विकासासाठी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन तयार करण्यात आली. ओके, नावामध्येच आहे इंटरनॅशनल बँक
फॉर रिकन्स्ट्रक्शन, पुनर्बांधणी अँड डेव्हलपमेंट स्थापना करण्यात आली. त्याला या ठिकाणी नंतर काय म्हणण्यात आलं, जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँक. ओके, तर यामध्ये हे दुसरं IBRD आणि IDA या दोन संस्थांना मिळून सुद्धा काय आहे, वर्ल्ड बँक असे म्हणतात. ओके, IBRD आणि IDA. आता याचं मुख्यालय जे आहे वॉशिंग्टनला आहे आणि जागतिक बँक ही संयुक्त राष्ट्रसंघाची सदस्य संस्था आहे. ओके, जागतिक बँक काय आहे, संयुक्त राष्ट्रसंघाची सदस्य संस्था आहे. स्थापना बघितली तर या ठिकाणी स्थापना 31 डिसेंबर 1945 ला स्थापना आहे. वॉशिंग्टन DC मुख्यालय आहे. सदस्य या ठिकाणी 189. ओके, सदस्य नवरू 189 वाला सदस्य आहे. 189 सदस्य आहेत. आणि IBRDच्या सदस्यासाठी, ओके, IBRDच्या सदस्यासाठी IMF चे सदस्यत्व असणं आवश्यक असते. ठीक आहे, तर याच्यामध्ये IBRD मध्ये काय आहे तर म्हणजे वर्ल्ड बँकेच्या सदस्यासाठी IMF चे सदस्य असणं आवश्यक आहे. म्हणजे तो IMF चा सदस्य असणं गरजेचं असतं. ठीक आहे, किंवा सदस्य असणे आवश्यक असते. सध्या जर पाहिलं आपण प्रेसिडेंट वर्ल्ड बँकेचे कोण आहेत, अजय बंगा आहे. आता IBRDचे जर कार्य आपण पाहिलं, कार्य काय आहे, पुनर्बांधणी आणि विकासासाठी काय आहे, दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणे. IBRD आपल्याला या ठिकाणी मध्यम उत्पन्न, मिडल क्लास जे देश आहे किंवा कमी उत्पन्न ज्यांचा देश आहे किंवा विकसनशील राष्ट्र आहे त्यांना या ठिकाणी कर्ज पुरवठा करणे. त्याचबरोबर या कर्जावर जो व्याज दर आहे तो या ठिकाणी लिबोरनुसार चालतो. लिबोर म्हणजे काय आहे, लंडन इंटर बँक ऑफर्ड रेट, यानुसार तो रेट लावला जातो. अंतिम ध्येय काय आहे, या ठिकाणी गरिबी कमी करणे. ओके, आणि यांचं जे फायनान्शियल इयर आहे 1 जुलै ते 30 जून हे फायनान्शियल इयर आहे. वर्ल्ड बँकेमार्फत या ठिकाणी जागतिक विकास अहवाल प्रेझेंट केला जातो, त्याला वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणतात. दुसरं या ठिकाणी व्यवसाय करणे अहवाल, डुईंग बिझनेस रिपोर्ट. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कर्ज सांख्यिकी, इंटरनॅशनल डेप्ट स्टॅटिस्टिक जे आहे ते या ठिकाणी यामार्फत प्रेझेंट केलं जातं. तर अशा प्रकारची या ठिकाणी ही IMF, ओके, सॉरी, अशा प्रकारची ही वर्ल्ड बँक बद्दल आपण माहिती बघितलेली आहे. ओके, त्याचबरोबर इतरही बॅचेस आपल्या या ठिकाणी सुरू आहेत, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने. ऑफलाईनमध्ये UPSC, राज्यसेवा आणि कंबाईन अवेलेबल आहे आणि ऑनलाईनमध्ये या ठिकाणी सर्व बॅचेस इन्क्लुडिंग सरळ सेवा सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. तर इतर सर्व बॅचेसचे डेमो लेक्चर सुद्धा आपल्या YouTube चॅनलला अवेलेबल आहेत. निश्चित या ठिकाणी या व्हिडिओचा आपल्याला फायदा होणार आहे, तर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. थँक्यू, ऑल द बेस्ट.